नमस्कार. रुद्रांग वाद्य ट्रस्टचं हे 10वं वर्ष आहे, दशकपूर्ती आहे. 10 वर्ष कशी गेली कळलं पण नाही. तर मग या दशकपूर्तीच्या निमित्ताने आम्ही स्वतः कलाकार आहोत, बोलतशी ही कला आहे. त्यानुसार आम्ही कलेचा सन्मान करणं हे खूप चांगली गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. त्यानुसार आम्ही भिकल्या धिंडा, पद्मश्री भिकल्या धिंडा यांचा आम्ही सत्कार इथं या ठिकाणी करतोय. कला दुसऱ्या कलेचा सत्कार करते इथं. धन्यवाद, थँक्यू. त्यांच्याबद्दल मला सुरुवातीला या ठिकाणी सांगायचं की त्यांचं वय वर्ष 89 आहे, 89 इयर्स ओल्ड आहे. पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अजूनही ते एव्हरग्रीन चिरतरुण दिसतात, कारण कला ही माणसाला जिवंत ठेवण्याचं काम करते. ते जे वाद्य आहे ते श्वासानं वाजवलं जातं आणि सुरुवातीला सर्वांना विनंती करेन पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करू. मी पहिला प्रश्न खरं तर एक वडील आजोबांचं नात्याने मी आपल्याला दादा म्हणेन. दादा, तारपा म्हणजे काय? हे तारपा आमचं जे आता समोरा देवासाठी, देव कोणचंही कार्य असेल, गणपतीचं असेल, दुर्गादेवीचं असेल, कोणतेही वाद्य, हे वाद्य सुवासाने वाजतं. वारा येतो तेव्हा झाड येतं, तसा त्याला सुवास दिला काय ते वाजतं. नर आणि मादी आहे, स्त्री पुरुष असं हे बनवलेलं आहे. हे माडाचं पात आहे आणि 2 बांबू आहे, बाई आणि पुरुष, आणि त्याला दुधी जोडलेले आहे. यांना दोन्ही आपल्या जसा शरीराला सुवास तेवढा त्याला श्वास घालायचा. आमचा हे 900 पिंजोबा पहिलं वाजवायच्या, आजोबा धाकल्या वाजवायच्या, धाकल्याचा मुलगा लाडक्या वाजवायच्या, लाडक्याचा मुलगा मी भिकल्या वाजवायच्या. हे वाद्य आमचे वंशावर हे देवाधर्मानं पारंपरिक आहे. आता माझा थोडा नातू पंतू शिकतोय. बाकीचे लोक मी बरंचसं 60-70 लोक सगळं शिकवलं. पण तेवढी देवाची माहिती आणि देवाने जन्माला दिलाय ते आपले मनाला विचार करून आपले विचार करायचा. विचाराला विचार केला तेव्हा विकसित हो. असं हे वाद्य मला तुम्हाला वाजवून दाखवायचं आहे. ठीक आहे, वाजवा वाजवा. जय श्रीराम. ढोल ताशा पथक ही आपली एक परंपरा आहे आणि त्या परंपरेला जपण्याचं काम हे तुमच्यासारखे वादक आणि अमरभाऊ सारखे लोक करतात. कारण कुठेतरी उत्सवाचं स्वरूप हे बिघडत चाललंय, चुकीच्या हातात होत घेत चाललंय. अशी एक भावना उत्पन्न होत असताना एकमेव आधार जर का गणेश उत्सवाला कुठला असेल तो फक्त आणि फक्त आपल्या ढोल ताशा पथकांचा आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. फक्त ही परंपरा जपताना एक मोठं म्हणून काही सूचना करेन. कारण हल्ली घरी बसायचं, 300 रुपयाचा नेटपॅक रिचार्ज करायचा आणि कोणालाही वाटेल तसं बोलायची एक फॅशन आलेली आहे. पण तुम्ही सगळे लोक देव, देश आणि धर्म पाळणारे आहात. ती तुमची सगळ्यांची नैतिक जबाबदारी आणि तुम्ही या हिंदुस्थानचं पुढचं भवितव्य आहात. तर जे काही कराल ते समजूतदारपणे करा. दुसऱ्यांना शिव्या देणं, नावं ठेवणं खूप सोपं असतं. खोलात जाऊन कधीतरी त्या गोष्टीचा अभ्यास केला तर तो एक काटेरी मुकुट असतो आणि कोणीतरी तो आपल्या डोक्यावर घातलाय की ते अवघड असतं, ते तुम्हाला नक्की कळेल. पुन्हा एकदा या रुद्रांग वाद्य पथकाच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि इतका मोठा योग माझ्या आयुष्यात घडून आणला की एका पद्मश्रीच्या बाजूला आज मला बसण्याचा योग आलाय. आणि ते पद्मश्री असं कुठल्याही एऱ्या गबाळ्याचं नाही की ज्यांनी स्वतःची परंपरा, स्वतःचं पारंपरिक वाद्य जपत आज एका पालघर सारख्या आदिवासी पाड्यापासून तर देशाचं सर्वोच्च असलेलं संसद भवन, राष्ट्रपती भवनापर्यंत मजल मारली आणि त्याची दखल तिथं बसलेल्या नेतृत्वानं घेतली. आज या पद्मश्रीच्या सोबत हे व्यासपीठ शेअर करायला मिळालं, त्याबद्दल तुमचे खूप आभार. फक्त
एक जाता जाता सूचना करतो की तुम्ही खूप महत्वाची जबाबदारी पार पाडता. फक्त एक काय, शिस्त पाळा. गावोगावांमधून लोक हे तुमचं वादन ऐकायला आलेले असतात. त्यांना तुम्हाला बघण्यापेक्षा तुमचं वादन ऐकण्यात जास्त इंटरेस्ट असतात. त्यांच्याशी सौजन्याने वागा. कारण खूप ठिकाणी खूप गोष्टी होतात. ठीक आहे, प्रचंड तुमच्यावरती ताण असतो, ती गर्दी असते, खूप केअस असतो, पण कृपा करून ते सांभाळा. माझ्यासारखा वाद्यप्रेमी हा ऐकण्यासाठी येतो. त्याच्याशी जितकं जमेल तितकं सौंदर्यपूर्ण वागा. बाकी पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा. रुद्रांग पथकाला मी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. पुढचे 2-2.5 महिने पुणे शहरामध्ये तरुणाईचा एक लहर उत्साह आपल्याला सर्वांना अनुभवावा मिळेल. खरंच गरज आहे समाजामध्ये एकत्र येणं, एक विचार घेऊन आपण वागणं आणि समाजाला चांगली दिशा देणं. रुद्रांग पथक हा जो प्रयत्न करते त्यांच्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. वाद्य पथकाचं कार्यक्रमाचं उद्घाटन या प्रसंगी होतंय. व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. समोर वाद्यवृंदातले सर्व भगिनी बंधू उपस्थित आहेत. आज 135 वर्षाची भव्य आणि दिव्य परंपरा लाभलेला गणेशोत्सव पहिल्यांदी वेगवेगळ्या माध्यमातून ज्यावेळेस अतिशय पहिला सुरुवातीचा काळ होता त्यावेळेस कार्यकर्ते स्वतः मांडव घालायचे, सजावट करायचे आणि त्या 2 महिन्यात आपल्याला उत्सवाला असं लक्षात यायचं. त्यानंतर लोकवर्गणीच्या माध्यमातून हा उत्सव जास्ती आजसुद्धा त्याच्यात लोकवर्गणीचा भाग आहे, परंतु लोकवर्गणीतनं ही चळवळ पुढे जाताना 2 महिने त्यावेळेस लोकवर्गणी केली जायची. आणि आता वाद्य पथकाची उद्घाटनं झाली की गणेशोत्सवाला असं वाटतं प्रत्येक वेळेस टप्पा बदलत गेला, परंतु धर्म, संस्कृती, परंपरा हे जपण्याचं काम या गणेशोत्सव मंडळातील ज्या आपल्या आत्ता ज्या वेळेस बदलत गेलेल्या त्याच्यात आलेल्या संस्कृती आहे त्या संस्कृतीने कायम हा गणेशोत्सव विकसित करण्याचं काम केलं. या सगळ्या वाद्य पथकांना आणि त्यातनं आज रुद्रांगाचं आज या ठिकाणी नोई शाळेमध्ये उद्घाटन आहे. मी त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि गणरायाचरणी प्रार्थना करतो की हा आपला जो संगीताच्या माध्यमातून देवाची साधना करण्याचा जो आपला प्रकार आहे त्याच्यात अजून वृद्धी होऊन दे आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना लाभून दे. त्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रावर आता पाण्याचं जे संकट होतं ते आता दूर झालेलं आहे, परंतु येणाऱ्या पिढीला विकसित करण्याचं काम, हे देश विकसित करण्याचं काम, महाराष्ट्र अग्रेसर करण्याचं काम गणरायाच्या आशीर्वादाने नक्की घडून दे एवढी गणरायाचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा रुद्रांग पथकाला मनापासून शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय गणेश, जय गणेश, जय गणेश.